थोड़ी 2-3 दिन में एक कड़े टूट रही 5-6 दिन में अच्छा. खेती ले जावा वो घरच पड़ी गेली. आणि या इसापूर धरणातलं हे लोक पाणी नेतात, इथून असं वरती पाणी न्यावं लागतं त्यांना, डोक्यावर पाणी न्यावं लागतं. आता वाल गेली तिथे वालचं ऑपरेशन केलेलं आहे. वॉलचं ऑपरेशन, आणि यांना त्या रस्त्यावरून म्हणजे फाट्यावरून असं झोपडी करून एक लाकूड टाकलं, चादर बांधलं अच्छा. आणि 2 माणसं खांद्यावर घेतलं बापरे, आणि तितक्या उचलून करून पैदल म्हणजे पैदल आणला. 7-8 माणसं एकाला खांदा दुखायला दुसरा घ्या बदली गाडी. तर नमस्कार मित्रांनो, जसं की आपल्याला माहिती आहे, आपण पूर्ण पुसद विधानसभा मतदारसंघातले सगळे गावं पाहत आहोत, आणि आज आपण चाललो आहोत गवळमांजरी या गावाला. अंचुळेसवरून इथून हा मार्ग आहे, आणि हा रस्ता कसा आहे एकदा तुम्ही पाहू शकता. हा मार्ग आहे, या लोकांना येण्या जाण्याचा हा रस्ता आहे. हे बघा, ते दादा आम्हाला घ्यायला आलेत, आणि 6 किलोमीटरचा हा रस्ता आहे, आणि इकडे लाईन नाही, इकडे रस्ते नाही. या रस्त्याने ते लोक जात आहेत. इकडे पाऊस जर झाला तर पावसाळ्यात येणं जाणं पूर्णपणे बंद होऊन जातं. तर असे पण गावं आहेत, हे पाहून खूप आश्चर्य वाटतंय. कारण इकडे इसापूर धरण आहे, त्या धरणाचं पाणी वगैरे तर लोकांना मिळतच नाही. पण गवळमांजरी हे गाव, या गावात वीज नाही, रस्ते नाही, आणि कुठल्याच सोयीसुविधा नाही. आता आपण जात आहोत गवळमांजरी येथे, तिथे जाऊन आपण परिस्थिती पाहू. तर असे अनेक विषय आहेत, आणि तुम्ही पाहतात सगळ्या गोष्टी इंस्टाग्रामवर, आपल्या इंस्टाग्राम ID वर सुद्धा बरेचसे व्हिडिओज आहेत, यूट्यूबवर सुद्धा आहे, फेसबुकवर सुद्धा आहे. तर तुम्ही ते पाहत राहा, म्हणजे तुम्हाला कळेल की पुसद विधानसभा मतदारसंघाची नेमकी परिस्थिती काय आहे. आणि या रस्त्याने आता म्हणजे इतके वन्य प्राणी असतात की वाघ, बिबट, या सगळ्या गोष्टी. आता हे जंगलच आहे, तुम्ही पाहू शकता. हे बघा, हे पूर्ण जंगल आहे, आणि हे लोक कसे जात असणार हा म्हणजे संशोधनाचा विषय आहे खरं तर. पावसाळ्यात वगैरे कसे जात असणार. बघा, हा पूर्ण मार्गच खराब आहे, म्हणजे थोडाफार पण रस्ता नाही या लोकांना जाण्यासाठी. बघा, खाली उतरून आलोत आम्ही, आणि इकडे हे पुढे जायचं आहे. आता किती दूर आहे? इथून 3 किलोमीटर आहे. 3 किलोमीटर आहे आणखी. बापरे बापा, पण गाडी जाईल का? हा, गाडी जाते ना. जाईल ना, तेच पाहायसाठी आलो आम्ही. हे बघा, आणि हे गाव, हे आजही गाव एकदम असं कमीत कमी 100-1 वर्ष मागं असल्यासारखं आहे. किती आपले लोक नोकरीला वगैरे बाहेरगावी कामाला जातात वाटते. म्हणजे असं कामाला जातात, नोकरीला वगैरे तर नाही. नाही, कामालाच जातात ना. चला चला, जाते ना. हो, ये. अशी परिस्थिती आहे इकडची, भयंकर आहे ना रे. भयंकर. परत उतरलो आम्ही, आणि हे सगळे गाडी जात नाही इकडे. अशी परिस्थिती आहे गवळमांजरीची. हे गवळमांजरीमध्ये जाऊन पाहणं गरजेचं आहे, नेमका परिस्थिती कशी आहे ती. आम्ही स्वतः रस्ता साफ करत करत येत आहोत, तर असा हा विषय आहे. हा आहे गवळमांजरीचा रस्ता. हे आहेत प्रवीण कांबळे, राहुल ना, हे आहेत राहुल कांबळे, आणि हे गवळमांजरीला राहतात. हे पुसदवरून आलेत आम्हाला इकडे नेण्यासाठी. तुम्हाला गरज भासली म्हणूनच आले तुम्ही, खरंच म्हणून तुम्ही म्हणत होते या 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 म्हणून, असं कळालं आम्हाला ते. चला बसू आपण आता थोडा पुढे आता चांगला रस्ता आहे. हा रस्ता म्हणजे चांगला आहे, हो, चांगला रस्ता आहे. असं जाऊ ना. आता कसं जाणार, तुम्हाला कसं वाटतं? मी नाही, मला फार मजा येते, पण गाडी मजा म्हणजे खूप मजा आली. हे आम्हाला वाटलं नव्हतं एवढं पण असेल म्हणून नव्हतं वाटलं. ते आश्चर्यचकित करणार आहे. पण ही लोक कशी येत जात असतील काय माहिती, इथे राहणारी काय माहिती. आता हे तेच आता ते पाहण्यासारखं आहे पुढे तर. हो, तेच ना. हे आता आलोत आपण गवळमांजरी या गावात, आणि एवढा भयंकर असा रस्ता आहे
कसा वाटला मामा रस्ता तुम्हाला? भयानक बेकार. हा? असं कोणीच म्हणजे येऊ शकत पूर्ण नाही. जंगलात आहे आम्ही आणि हे लोक जे आहेत इकडे, हे लोक आता इथे 30-31-35 घरं आहेत आणि हे सगळे लोक आहे ना याच्यात म्हणजे लाईन नाही आहे इथं, लाईट नाही, लाईटची व्यवस्था नाही, हे सोलार. आता पाणी वगैरे येते का? पाणी वगैरे सध्या संपलं, कारण की पाईपही संपला आणि वायरही संपला. सध्या मोटर उघड्यावर आहे. अच्छा. पण हे लाईन वगैरे कशी काय? लाईन नाही इथं कुठं. लाईन नाही, सोलरवर सगळं, सर्व सोलर. सोलरवर. ते आता 7-8 वर्ष झाले सोलर पण दिलेले शासनाने. 7-8 वर्ष झाले सोलर पण दिले. आता कोणकोणते समाज असतात इथे? आता बौद्ध, हाटकर आणि बंजारा समाजाचे सगळे आहेत का घरी? आपल्याला भेट होईल ना सगळ्यांची? अच्छा. तुमच्या गावात असे किती लोक येऊन गेलेले आहेत? लोक भरपूर येऊन गेलेले आहेत. अच्छा. पण आम्हाला तर काही वाटतच नाही ते रस्ता पाहून. फक्त असं काय आश्वासन? तुम्हाला कोण कोण आले होते? एडीओ साहेब सगळं आलते, कलेक्टर साहेबासोबत आलते. अच्छा. रस्ता देतो म्हटले. हो, रस्ता देतो म्हणले, लाईन देतो म्हणले, पाणी देतो म्हणले, नाहीतर पुनर्वसन करून देतो. कोणतंही ग्रामपंचायतचा पैसा पुनर्वसन करून देतो म्हणजे दुसरीकडे. दुसरीला स्थलांतरित करतो म्हणले, अच्छा. पण ते पण नाही. स्थलांतरित पण नाही, काहीच नाही. खूप भयंकर बस परिस्थिती आता आहे बस तुमची. बस तुमच्या बस एवढी बस परिस्थिती. नाविलाजानं राहणं आहे. तिकडून लागेल. आम्हाला एकदा पहिले आपण फिरून येऊ ना. आपण नाही पहिले आधी फिरून येऊ, नंतर मग पाणी इकडे मग प्राण्यांचा वगैरे पण त्रास. हा, प्राण्याचा त्रास आहे ना. कोणते प्राणी हे आहेत? बिबटे आहे ना. बिबट्या वगैरे गावात येते की? हा, गावात येते एखाद्या भाग. आणि तुमचं शेती वगैरेचं कसं मग? शेतीचं नाहीच हो आम्हाला. शेती नाही हो. शेतीचं नाहीच आहे काय आहे ना? हा, शेती नाही. कसं उदरनिर्वाह उद्रापासून मच्छीमारीवर, बाकी काय नाही. मासेमारीवर. आणि मासे कुठे नेता तुम्ही? हे ठेकेदार काही रेट आम्हाला 50 रुपये किलो प्रॉब्लेम आहे ना. इथून मासे पण नेले त्यांनी, पण शहरात नेऊन ते विकू शकतात ना. म्हणजे डायरेक्ट ठेकेदाराला देतात हो, म्हणते. ठेकेदार मुंबईत आहे. हा. लोक कसं काय येणार इथं? काही हिंसा वगैरे नाही झाली ना बिबट्यामुळे? जनावर वगैरे मारतात. लाईन वगैरे नाही वाटते. लाईन नाही हो, येतं कोणती पाण्याची पण व्यवस्था नाही. व्यवस्था नाही येतो. लाईनही नाही, काहीच नाही. आता ती कमाल आहे. आता नाविलाजानं राहणं आहे, जनावरासारखं राहणं आहे आमचं. नाही खरंच आहे. तेच नाही. जनावरासारखं राहणं नाही तर काय. महत्वाचं म्हणजे ते रोड जर असतं तर काही वाटलं नसतं. रोड चालू रोड पण झाला. आणि आता तुमच्या मुलाबाळांना अहो, मुलाला ते शिक्षण जाऊ द्या, मुलाला मुलगी पोरी देईन राजीनामा देऊन गेली पाहिजे. बदलले काय करणार ते? करू शकत नाहीत ना काही. त्याला तेवढा पॉवर पण नाही ना. हे काय शाळा आहे का? हा, ही शाळा आहे. शाळा आहे, शाळा. शाळेत विद्यार्थी किती जातात? हे तर 3-4 विद्यार्थी आहेत. आता मास्तर येणं जाणं होत नाही म्हणून बाहेर टाकलेले. शिक्षकच येणं जाणं होत म्हणजे नाही. रस्ता नाही ना. गाडी बाहेर चालत नाही तर काय करणार ते? फक्त एवढ्या कनेक्टिव्हिटीचा लांब प्रॉब्लेम. मुलांना म्हणजे किती वाजता तुम्ही मुलांना बाहेर काढता? अहो, हॉस्टेलला ठेवावं लागते आम्हाला. लहान लेकरांना काय नाही तर कोणाच्या पाहुण्याच्या आधाराने असं हे गौळमांजरी गाव आहे. इथे एवढा भयंकर कनेक्टिव्हिटीचा प्रॉब्लेम आहे. रस्ता नाही, काहीच नाही. आणि शाळा वगैरे म्हणजे जे ग्रामसेवक आहेत त्या ग्रामसेवकांना सुद्धा आपण काही म्हणू शकत नाही, कारण त्यांना यायला रस्ताच रस्ता नाही. ना. रस्ता नसल्यामुळे कोणालाच काही बोलता तुम्ही येईल. वोटिंग वगैरे करता. Voting वोटिंगच्या वगैरे वेळेस करतो ना. मग हे बूथ कोणतं इथंच भेटतं. मग ते येतात का? ते हो, येतात. ते बुधवारी आल्यावर येतात ना. ते म्हणत असतील तुम्हाला की अहो, कसं ते काय? म्हणतात उमेदवार येते आम्हाला फसवणुकीच्या गोष्टी करता निघून जाते. उमेदवार पण येतात का इथे? येत नाही तर म्हणजे मेन उमेदवार येत नाही. त्याच्या मतदानच केलं नाही इथं. अच्छा. रस्ता द्या अगोदर, लाईन द्या. त्यांच्या गाड्या आहेत. थांबा म्हणजे आम्ही 6 महिन्यामध्ये तुम्हाला आम्ही मतदारसंघातली परिस्थिती बघितली, पण एवढी भयंकर परिस्थिती नाही बघितली. नाही खरंच एवढी आम्हाला दगड दगड उचलून यावं लागलं आम्हाला इथपर्यंत. आम्ही स्वतः हाताने टाकली गाडी. आता तर तुम्ही आता आले आमच्या बरसातीत काय हाल होतं. आम्ही म्हणूनच लवकर आलो. आम्हाला काही लोक पावसाळ्यामध्ये गाडीच येत नाही. 10 वेळ गाडी बंद पडली रस्त्याने येताना. आम्हाला एक गोष्ट सांगा, आता पावसाळ्यात जेव्हा तुमचा पूर्ण दळणवळणाचा म्हणजे हे तुटून जातो, म्हणजे कनेक्शनच तुटून जाते तुमचं, मग ते 2 महिने तुम्ही इथं राहता कसे? खाणं अहो, वगैरे हे डोक्यावर आणावं लागतं आम्हाला, पैदल जावं लागतं. पैदल जावं ते? लागतं. हो, तेवढं तितक्या लांबून त्या फुलवाडीपर्यंत आम्हाला पैदल जावं लागते. फुलवाडीवर मग एसटीने किंवा कोणत्या गाडीने जावं लागते. बापरे.
हे इथे पण समोर दुसरा रस्ता नाही मार्ग एकच आहे, रस्ताच नाही दुसरी, हेच मार्ग. एकच मार्ग आहे आणि तेवढंच फक्त ते बनवलं बी आहे. थोडा येतं 10 किलोमीटर म्हणजे 1 मैल भरच अंतर राहते, पूर्ण पाणीच आहे तिकडून इकडे. हे आपण शहरातल्या ज्या काही गोष्टी सोशल मीडियावर पाहतो किंवा काही भावनिकतेच्या आधारावर ज्या गोष्टी पाहतो की खूप विकास झालेला आहे, खूप प्रगतीवर आहे. आपण लोकप्रतिनिधींना कुठे इनॉग्रेशनला जाताना पाहतो, उद्घाटनाला, पार्लरचे उद्घाटन म्हणा, मोठमोठ्या हॉटेलचे उद्घाटन म्हणा, मोठमोठ्या श्रीमंत लोकांची ऍडव्हर्टाइजमेंट करणं म्हणा. पण हे गोरगरीब लोक, यांना यायला रस्ता नाही, इथे वीज नाही, लाईट नाहीच. मग तुम्ही रात्री कसं रात्री नाही, सोलर ऊर्जा हे आभाळ आलं तर लागत नाही. आभाळ आलं तर ऊन ते असलं तर सौर कसं ऊर्जा लागते? लागत नाही. आणि बरोबर. आता 10 वर्ष झाले, ते भेटून मग आता बरसातीत कसं? अहो, बरसातीत आता तर लाईट रॉकेल बी बंद आहे. अंधारामध्ये कसा जाळ करून बसावं लागतं. आधी नाही तर मग आधी म्हणजे रॉकेल आता घासलेटच्या भरोश्यावर होते. आता घासलेट आधी ते बंद झालं, घासलेट पूर्ण. मग अंधारात राहावं आणि लागतं. पेट्रोल आणू शकत नाही, लय महाग आहे. मोदी म्हणते यूज करू नका. आणि सोलार पण बंद आहे ना. सोलर पण बंद आहे मॅडम आता. म्हणजे इलेक्शनच्या वेळेस सांगितलं की म्हणे बुवा सोलर अहो, सर्व बरं, माहिती आहे कनेक्टिव्हिटी आम्हाला. बरं, ही जर कनेक्टिव्हिटी असली या गावाला, जर कनेक्टिव्हिटी हे फक्त रस्ता जरी असला, बरं ठीक आहे, वीज नका देऊ, काही नाही मिळालं, एक रस्ता जरी असला रस्ता तरी हे महत्त्वाचा आहे. पर्यटन स्थळ म्हणून होते ना. हे किती सुंदर गाव आहे, निसर्गाचं असलेलं गाव आहे. म्हणलं तर कसं या गावाला रस्ता पण नाही. जिथून आपल्याला चांगला रस्ता लागला ते लोकांची शेती आहे. अच्छा हा. कुठे जे आपण म्हणलं ना, जिथून गाडीमध्ये बसले कशावरही गाव नाही, नकाशावर रस्ता नाही. रस्ता असं बोललो आपण एसडी साहेबाला, तर एसडी साहेब म्हणत होते की त्याच्याकडून संमती पत्र घ्या. कोण्या पद्धतीने देतील? कसं? तर ते शेतकरी तर डायरेक्ट म्हणाले की बा तुम्ही जर एवढ्या हवे चालले घ्याले तर तुम्ही शासन पैसे द्याल. तुमच्या एवढ्याशा छोट्या 2 शेतकऱ्यासाठी पैसा नाही का शासनाकडे? बरोबर आहे. ते शेतकरी वर तर असं तिकडून म्हणतील. तुम्हाला ते हा, संमती हे करून आणावं आणि लागेल ना. संमती पत्र द्या म्हणून एसडी साहेब आपल्याला सांगतात की त्या लोकांकडून घ्या. कसं कोण्या संमती पद्धतीने? पत्र ते लोक कसे काय तुम्ही हा, कसे कसे काय काय देतील? अहो, ते आम्हाला फक्त समजवणूक काढायला, बाकी काही नाही. अहो, शासनाला जर घेता येत नाही तर आम्हाला देतात का लोक? यांचं म्हणणं बघा, म्हणजे एसडीओ साहेब जे आहेत, त्या दिवशी आम्ही एसडीओ कडे गेलो होतो. तर म्हणजे एसडीओ एसडीओ साहेबांना आम्हाला 3 महिन्यामध्ये तुमचं गाव बाहेर काढतो, काहीच नाही. आणि त्या दिवशी 15 दिवस दोन चक्रा बाहेर पोराच्या काढतो? केल्या, म्हणजे पुनर्वसन करून करून देतो. तर आमच्या 2 पोरं गेले, 2 दिवस भेटले, आणि तिसऱ्या भेटीला भेटले नाही. पुन्हा त्यांनी जबाब दिला, तुमचं काहीच नाही. नाही नाही, त्यांनी आम्हाला सांगितलं होतं की त्यांच्याजवळ जास्त वेळ नसतो, 1760 निवेदन द्यायला येतात म्हणून. कदाचित त्यांच्याजवळ वेळ नसेल असं ते कदाचित त्यांच्याकडे. अहो, पण आमच्या असे नाही नाही, आम्हाला 50 वर्ष गेले ना हो असे. ग्रामसेवक साहेबाला घेऊन मी आता त्याने सांगितलं होतं दर सोमवारी व्हिजिट द्या आम्हाला, हो, हो. म्हणजे आम्ही त्याचा पाठपुरावा करू. हो. आणि मग मी ग्रामसेवक साहेब आता इथले, मी तर पुसदला राहतो त्याच्यामुळे मी नेहमी जाऊ शकतो. हो. इथले लोक तिथपर्यंत येऊ शकत नाही. नाही येऊ शकत. तर आम्ही गेलो तर डायरेक्ट ग्रामसेवक साहेबाला आणि मला ते बिजवल साहेब डायरेक्ट म्हणले का एवढ्या लवकर 50 लाख रुपयाचा प्रोजेक्ट आणले की असाने कोण्या पद्धतीने भेटेल तुम्हाला. हो. बरं परत ठीक काय आहे. सांगू द्यायला आपण, कोण्या पद्धतीने जायचं आता त्याच्याकडे? तेच त्यांना आणि सांगितलं ते कलेक्टर कोण्या- साहेबाकडे जा. हे बघा, आता यांचं म्हणणं असं आहे की हे जे रस्ता आहे हे याच्यातून शेतीचा पण शेती पण आहे काही लोकांची त्या मार्गावर. तर एसडीओ साहेबांकडे गेल्यावर एसडीओ साहेब या लोकांना म्हणते की तुम्ही त्यांचं संमती पत्र घ्या. त्या संमती घेताना मग ते लोक रस्ता कसे देतील? ते त्या लोकांना काही पैसे द्यावे लागतील ना. बरं, शासन एवढे हायवे वगैरे बांधत आहे तर त्यांचे पैसे त्यांना देतात ते. त्या रस्त्याची जेवढी जमीन गेली तेवढी. मग हे काम कोणाचं आहे? लोकप्रतिनिधीचं काम आहे ना. या लोकांना तुम्ही त्या लोकप्रतिनिधीला सांगा ना की ते मंजूर करून आणा म्हणून. शासन रस्ता देईल, शेतकरी रस्ता देईल त्या शासनाला. पण अहो, तुम्ही लढायला तयार नाही, म्हणायला तयार नाही. शासन आम्हाला म्हणते, आम्हाला देतेच का? नागरिकाला नागरिक पोहात ओळखत नाही. शासनाचा जर दबाव आला तर आम्ही कपडे काढून देतो. याला आपण ते भाऊ, या गावाचं रेकॉर्डला पुनर्वसन झालेलं आहे. गावामध्ये वीज आहे, या गावामध्ये रोड आहे, आपलं बाळापूरला आहे. हे या गावात म्हणजे आता हे गौळमांजरी जे गाव आहे पुसद मतदारसंघातील हे गाव, आता या दादांचं म्हणणं आहे की रेकॉर्डवर इथे वीज आहे, इथे रोड आहे आणि पुनर्वसन पण झालेलं आहे. तर म्हणजे या सगळ्या गोष्टी रेकॉर्डवर आहे, पण असं वास्तविकतेत काहीच नाही. या गावात वीज पण नाही, काहीच नाही. हे फक्त सोलार तेवढं आलेलं आहे, बस तेवढंच. बाकी या लोकांना कुठल्या सोय सुविधा नाही. असं हे पुसद मतदारसंघातलं गाव आहे. ही वास्तविकता आहे पुसद मतदारसंघातली, आणि खऱ्या अर्थाने ही शोकांतिका पण आहे. हे लोक जगत कसे असतील हे विचार करा तुम्ही. ते ताईंचं आपण मत घेऊ ना, काय बोलायचं तुम्हाला. आता तुम्हाला पियायला पाणी वगैरे धरणाचंच. हो. फेल झाली
हो ना, इकडे तर पाणी लागतच नसतं. पण बोर तुम्ही मारलाय कसा येते का? नाही ते बोर आम्ही ग्रामपंचायत स्वतः पैसा खर्च केला, आम्ही ग्रामपंचायतचा खर्च केला, अच्छा. शासनानं कुठलेही नाही दिले योजनेमार्फत. हो हो ग्रामपंचायत आपला जे फंड राहते का फंड, हा. त्याच्यातला आम्ही खर्च केला. बोर पण टिकत नाही कारण लाल माती खाली. पण बोर आली इथपर्यंत आली. आता जलजीवन मिशन ते पण एवढं परेशानीमध्ये आणलं जाईल दादा हा हा का ते सुमित ते आपल्या चिदरवारची बोर मशीन होती हा हा. तर ते पहिले त्याचा जे मॅनेजर आहे त्याला तिथं फाट्यावर जीव घातला, बाप, रस्ता नाही पाहू दिला, नंतर आणला आम्हाला ते पण ड्रायव्हर यांनी आम्हाला म्हणजे असं ते करणंच आता लागते हे बाबा, तर एवढं आम्ही हे राहतो तर म्हणजे नाही, आता खरी गोष्ट आहे. आम्हालाही यांनी कसं केलं की आधी आम्हाला सांगितलं थोडा जवळ जाय, झालं 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 करत करत इथपर्यंत आला. आम्ही पण वैतागलो होतो खरंच, पण आम्ही तुमच्यासाठी येणारच होतो, तो विषय नाही. हो, आम्ही दगड उचलत आलो, पण त्यांनी बरोबर डोकं लावलं. ते तसं करत करतच आणावं लागतं, नाही तर कोणी येत नाही इकडे. रस्ता खराब म्हटल्यावर तर कोणी एवढा खराब म्हटल्यावर येत नाही कोणी. अरे अहो, पुनर्वसन आम्ही वगैरे पैसे केलं देऊन पाहिजे आम्हाला ना. पॅसेंजर जर न्यायचं बघा, असेल आपण तर एवढ्या पैसे देऊन जणाला- गाडी येत नाही आम्हाला. इकडे विषय असा आहे, तुमच्या इथं आजारी कोणी पडलं, बाळातीन बाई वगैरे असं लय काही असलं परेशानी तर- होते, खांद्यावर न्यायला लागतं, आजारी बरं आहे न्यायला आता बाई लागतं. आमच्यात. आजारी पावसाळ्यात पडलं पण माझी आजारी पडली होती. आम्हाला गाडी ना तिथं फाट्यावर पर्यंत आणून सोडले. ते मडण येतो त्याचं नंतर ना प्रमाण आमच्या झोळी जाऊबाईला आम्ही झोळी करून आणली, झोळी करून झोळी करून आणली. तर आमचे मुलं नाही का 5-7 मुलं आता आमचे मुंबईला गेले ते कंपनीत कामाला, त्या मुलाईने नाही का खांद्यावर घेऊन आणली. म्हणजे असं झोळी करून डेडबॉडी झोळी करून आणली. नागपूरला ऑपरेशन केलं आम्ही. अच्छा अच्छा. मग इकडे गावी आणलं ते आता दुसरीकडे ठेवाय पण चान्स नाही ना सर. मग तिथं पाणी येऊ लागलं बेसुमार, चिखल तसं पेशंट कोणी ठेवू शकते का? नाही ठेवू शकत. मग ते पेशंटला म्हणजे वारले होते तेव्हा जिद्दी अच्छा operation झालं. अच्छा अच्छा अच्छा. तिला पॅरालाइज झाला, वाल गेला, ऑपरेशन 3 झाले. आम्ही महिनाभर बापरे बाप, तुम्ही कोणत्या जगात जगत आहात? आता तुम्हीच विचार करा, तुम्ही आजच आलेत पण आमची जिंदगी या बाईने आली. बाबा शेळी हाका लोई. काय होत नाही, राहू दे त्याला काय. त्या बाईला माहिती नाही कसं नेलं ते. त्याला काय माहित. मोटरचं एवढं पाणी येते, एवढ्या पाण्यावर दिवस काढणार लागते. सर्वांच्या घरी एवढं नाही, त्या मोटरचं डायरेक्ट पाईप येत आहे. असं पाणी येते. यांना आता या ज्या ताई आहेत ना, यांना म्हणजे पॅरालाइज झालं होतं. पॅरालाइज बी आहे, ते वाल गेले, त्याच्या वालचं ऑपरेशन केलेलं आहे. वॉलचं ऑपरेशन. आणि यांना त्या रस्त्यावरून म्हणजे फाट्यावरून असं झोळी करून एक लाकूड टाकलं, एक चादर लाकूड. बांधलं अच्छा. आणि 2 माणसांना खांद्यावर घेतलं बापरे, आणि 9 चिखलावरून पैदल म्हणजे पैदल आणला असं. 7-8 माणसं एकाला खांदा दुखायला दुसरा घ्या. बदला बदली बदली गाडी काही येत नाही. गाडी फसायली चिखल मरणाचं. चिखल होतं पावसाळ्याच्या पावसाळ्यात पाणी चालू होतं भयानक. बापरे बाप. एवढी बिकट परिस्थिती आम्हालाही माहित नव्हतं की पुसद मतदारसंघात एवढी बिकट परिस्थिती आहे म्हणून. कारण आम्ही आमच्या लोकप्रतिनिधींना कोट गीट घालून फिरतानाच बघितलं. आम्हाला वाटायचं खूप चांगली गोष्ट आहे. बोट मध्ये टाकून बोट मध्ये टाकून आणले. बाप. पाण्यातून आणली ते लेकबाळ होतं सर, हा. लेकबाळ. आमच्या सुनेला पण मी डिलेवरी आणले. आंबोलस वाले म्हणते आम्ही येत नाही. तुम्ही खोटं बोलायला म्हणते, तुमचं गाव कितीक दूर आहे, कितीक दूर आहे. मी समोरून गेली म्हणते तुम्ही बाहेर गाव आहे. नाही मॅडम, गावातच आहे, तुम्ही समोर या, समोर या. नाही म्हणते तर आमची बाई नाही का रस्त्याने डिलेवरी झाली, तशीच पुसत लागली. मग तशीच नेली मुसलमान. डिलिव्हरीला सुनाई ठेवायचं काम नाही तर लेकी बाळी ठेवायचं काम. काहीच नाही काहीच नाही. डिलिव्हरी झाल्या तिकडेच ठेवले, इकडे आणलेच नाही. आणि आता म्हणजे आम्ही तेच विचार करत होतो की तुम्ही हे गाव सोडून का जात नाही, पण जाणार कुठं तुम्ही? इथं काय अहो, आज 10 लाख 15 लाख रुपये प्लॉटला पैसे लागले, तर लोकांना त्याचा प्लॉट घेणं कुठून पैसे याचे पाहिजे, मला घर वगैरे बांधायला तर तुम्हाला पैसे माहिती आहे लागेल आता तिकडे जायचं, आपल्याला राहायचं म्हणल्यावर असं डायरेक्ट तो कुठं राहू शकत ना. नाही बरोबर. नाही. एक आपलं जामनाईक मध्ये जायचं तर प्लॉट विकत घेतात. हो. या गावातल्या लोकांकडे पैसे नाही आणि पोट भरायसाठी तेवढं आहे की माश्या थोडे तुम्हाला हो, तुम्हाला plot नाही, तुम्हाला प्रॉपर काहीतरी घर लागेल ना राहायसाठी. फक्त घर जरी मिळालं तरी झालं तुमचं काम. कोणीच नाही त्याचं तर 2-3 बाय आहेत, त्याला तर काही कोणीच नाही, समजा लेकर नाहीत, बाळ नाहीत. हा.
त्या बायला कोण नेणार कोण आणणार कोणीच नाही त्यांचं समजा. कोणीच नाही हा, बाया आहेत घरी तर त्या बाया आहेत ना कुंजूबायांच्या. काही लोक तुमचे बाहेर गावी कामाला आहेत वाटतं. हे मुंबईचा ठेकेदार आहे. हा, त्यानं घेतलेलं आहे. तर आपल्याला आपण किती माशी पकडली तर त्याला 50 रुपये किलोनं इथंच देणं लागतं. 50 रुपये किलोनं. बाहेर नाही. बाहेर कुठंच नाही जमत. त्याला जर आपण 1 किलो माशी जर घेऊन आता तिथे म्हणजे मेन रोडला जर घोसलो तर ते डायरेक्ट केस करते आपल्याला. मारते तर. नाही, म्हणजे मला तेच म्हणायचे उत्पन्नाचा स्तोत्र पण नाही नाही ना. काहीच नाही. कनेक्टिव्हिटीच नाही ना, त्याच्यामुळेच प्रॉब्लेम आहे फक्त हे. आता हे लोक हे आता पुनर्वसन 40-45 वर्षापासून आहेत. ते फक्त एवढंच जगायले की लेकरं थोडेसे 1-2 पैदा होतात आणि त्याचं माशा पकडायचं आणि पोट भरायचं, बाकी दुसरं काहीच करू शकत नाही. माझ्यासाठी माझ्या वडील काय करू शकत नाहीत. मग मी मोठा झाल्याच्या नंतर त्याच धरणात उतरायचं, माशा पकडायच्या, चालू आपला कार्यक्रम. म्हणजे हे डेली कोणा तर बायको करायची नाही तर मग तसंच करायचं, काहीच नाही. भाजीपाला वगैरे काही आणता की एकदा जायचं घेऊन यायचं. सर्वच काही आणायचं असलं तर पोहोचवायचं. इथं आपल्या इथे साखर पण भेटत नाही 1 किलो. वा, या गावात दुकानच नाही ना, साखर, तेल वगैरे काहीच नसेल. काहीच नाही. हे फक्त आपल्याला दुकान नाही, फक्त यांच्याकडून घ्यायचं उसणं, त्यांच्याकडून घ्यायचं उसणं, आलं की आपल्याला देऊन टाकायचं. असं आहे. पिठासकट येतं हेच उसनवारी चालू आहे. इथं का दुकान वगैरे काही नाही. हे एकंदरीत याचा विचार जर केला कधीतरी आपल्या आमदार साहेबांनी केला का, त्या झोप कशी लागत असेल, आम्ही 2 तास जाऊन आलो. आमदार साहेबाला मी मॅडम झोप कशी लागत असेल या इथल्या या गौळबांधवीच्या लोकांच्या वेदना पाहून विचार करण्यासारखी गोष्ट आहे. हा, रात्रंदिवस येतं लेकरा बाळाची एवढे हाल होते, ते आपल्या आमदार साहेबांना झोप कशी लागते हे याच काय कळत नाही. पण काय आहे ते खरी परिस्थिती आमदार साहेबाला आम्ही मी स्वतः जाऊन बोललो त्याला मला दिवस पण दिला होता येतो म्हणून. आणि होळी होती त्यावेळेस काहीतरी गावला मीटिंग वगैरे होती तर गाव सोडून आमचं तिकडे गेले. अच्छा, म्हणजे गावाला नाही होळी होती म्हणून. पण होळीला आम्हाला तर ते नाचताना रंग खेळताना आणि त्यांचे कार्यकर्ते होते, काही संस्थानवाले कार्यकर्ते होते, त्यांना पैसे गिसे दिले, ते नाचले, रंग खेळले, लेंगी खेळले. आता बंजारा समाजाची तर घरं असतील. मग या 4-5 जण, या 4-5 म्हणजे हे बंजारा समाजाचे नाहीत का? तुम्ही एवढी होळी लेंगी खेळले, तिथं पैसे दिले, एखाद्या वेळेस इकडे येऊन पहा, आहे की नाही? पाहायलाच पाहिजे. एवढी दुर्दशा करून ठेवता तुम्ही. फक्त लेंगी खेळण्यानं विकास होत नाही ना. ती संस्कृती जपणं झालं, पण माणसंही जपावं लागतील ना आपल्याला. प्रत्येक मिटिंगला असा विषय जातो आमदार साहेबाच्या. प्रत्येक वेळेस मिटिंगला बोलतो आम्ही, पण ते लागल मी मंगापासून वाकून म्हणून आहे ते हुशार. इथं राहत नाही, तर त्याची आईमुळे आले ते इथं. अशी आई झाली म्हणून गरीब कामं करायला गेली तिकडं होती ती इथं. आईची तब्येत अशी झाली म्हणून घरी आली. काय कर- आता आपण चाललोत बघा, या लोकांना, हे गौळ मांजरीचे जे लोक आहेत यांना पाणी कुठून आणावं लागतं, तर सरळ सरळ धरणातलं पाणी काढून आणायचं. हा रस्ता त्यांनी बनवून घेतलेला ग्रामपंचायतच्या निधीमधून. निधी पण काय व्यवस्थित येत नाही, जसं काय लोकसंख्येनुसार येते. आणि हे सरळ रस्ता इथून चढत आणायला लागतं, डोक्यावर आणायचं. बापरे बाप, एवढं भयंकर हे रस्ता जर तुम्ही बघितला आता तर विषय गंभीर आहे. बघा, हो पडतात म्हणजे इथे विषयच नाही ना, जाणं येणं. बरसातीमध्ये एकदम ओला होते या रस्ता. रस्त्यातून याच्यातून वरती यायचं म्हणजे किती अवघड आहे. कोण आणतं? बाया आणतात का? गडी जर असं कटाळा येते गड्याला. हो, आणि इकडं हे तर हळू 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 आरामात. सवय आहे चला. नाही नाही नाही, शिवाय थांब, जाऊ नको, एका ठिकाणी थांब. रोज घाण पाणी येते. हे पाणी पियाचं आहे आपल्याला. तिथं काय फिल्टरची काय सोय नाही. हळू एकदम हळू. नाही, भीतून पाणी
इथून पाणी या महिला नेतात त्या इथून नेता तुम्ही पाणी. आणि इथून चढता कसे तुम्ही? चप्पल ठेवावं लागतं वरी. लागतं. चप्पल काढून वरी ठेवावं लागतं. चप्पल काढून ठेवावं लागतं. बरोबर, चपलीमुळे आम्ही घसरत आहोत असं. आतापर्यंत हे बघा हे आले ना पाणी घ्यायला आले. कमर मोडलेली आहे ना. पाय प्यायचं पाणी आहे तुमचं त्याच्यात पाय. याच्यात आंघोळ करणं लागते त्यात. तुमचेच पाय आम्हाला धुऊ द्या, तुम्ही राहिले कशी इथं ते. हे बघा हे आहे इसापूर धरण आणि या इसापूर धरणातलं हे लोक पाणी नेतात. इथून असं वरती पाणी न्यावं लागतं त्यांना, डोक्यावर पाणी न्यावं लागतं. आता हा मुलगा नेईल इथून पाणी भरायला झाला का तू? अच्छा बापरे बाप. पियाचं पाणी न्यावंच लागतं आम्हाला. हो, पियाचं पाणी समजा. आणि धरणात एवढं साठवलेलं पाणी पियावं लागतं. हो. इथून तुम्ही पाईपलाईन वगैरे नाही केली का? पण मोटरच चालत नाही तुमची. लाईट प्यायचंच आहे का? लाईटच नाही. पियायचंच आहे. आता तरी चांगलं आहे पाणी समजा. हेच पाणी पितात ते. हेच पाणी. जनावराला खाई दिसते तसं माणसाला आम्हाला गिरायले. बापरे बाप. अहो काय नाही ते तसं हे असं जर पाहिलं ना, असं जर केलं ना, आता हे एकटा भरायला आला हे त्याच्या मनानं आलं की नाही? ते आम्हाला तिकडं म्हणतात ते बोलवलं म्हणते त्याला पाणी भरायला. आता नाही तसं कोणी म्हणलं भाऊ ते तुमच्या आजानं बोर खतला म्हणाय तसंच म्हणावं लागतं. म्हणतात आम्हाला ते बीडीओ साहेब असे म्हणे आम्हाला इकडून पाणी आणलं, खराब पाणी आणलं साहेबांना मी डायरेक्ट इकडे हे केलं. जानवर साहेब आलेले आहे इकडे. याच्यातच आंघोळ वगैरे पण करतात. कपडे धुणे याच्यातच आणि पियायचंही पाणी हेच आहे. इथून चढणं म्हणजे कमाल आहे ना. भांडे घेऊन म्हणजे आता ते काय ते बोरग चालत आहे. चप्पल सोडतो आम्ही त्याचा वरी चप्पल सोडावं लागते. आणि बिन चप्पलचे आम्ही इकडे खाली येतो. असं गामचा आमारो पण तू काही जगरे तो कुछ कमालचं. कमालचं काय करा. त्या डोकरी उडी येंदुरी टांग तुटरी कट तुटरी आणूच पडी वेरीच. आता ते जायन मार्ग काय इच्छा नाही. बेसो यार इथंच बसू, इथंच घेऊन घ्या ना. इथं घ्या ना. यांना बोलणं करून देऊ ना. ऊन येत या अब तम जे समजा आता रेरेचो आत्रा साले ती तम कतरी वणा गे हानु मागणी गिगनी करेन गेज विवर ने. अब हम जावानी बेटा आप छपच्यावर जाव समजा. पण तमार पिढी आताच चलेगी. आणि पुसदेन का मीनामाई एखादी वणा तो जाते दवाखाने वगैरे सचारले जावचं. सचावरले जाऊ वतराच फक्त. बाकी काय ही आबाजी परिस्थितीच आहे. तमार काळे माहित जनातम बघेतीच जाते ते. बघेतीच जाते ते. या बाप सचार काढी लिदेच करले जावचं. वचकाळते वचकाळते. हो वचकाळतेच जाय. होते ते जास्त तवाव जाव. तोच विषयच. होते ते जास्त तवाव. उमार थोडे 2-3 जण वेगे कडक तुटली 5-6 जण वेगे. अच्छा केती ले जावा उघडत पडी वेरी. बापरे. हा ले जावा केती. आणि रातोळा अंधार वगैरे येतोय पूर्ण अंधारच राहत असेल. हा अंधार अंधार लाईटच नाही वीज काही नाही. हमने पंखा चे वो भगवान रोज पंखा. हवा जे चालत केर छेडी खालतो का नाही अजून पवन देवीवर खूपच यारी रे भूकच आता आणि बिबट्या. पत हा काय करा. घरे माहित लोक वाट आडा त्या मुलांचं भविष्य काहीच नाही समजा. हे काय इथं शिकतील आणि त्याच्यानंतर झालं. कायचे बेटा शाळा शाळाचे कायचे कोण हो 1 ते 4 आणि 4 मग नंतर झालं का? मग शिकले तर शिकले नाही तर मासे पकडायचे. मासे पकडायचे. शिक्षकच येत नाही ना इथे. या गावात आहे ना शिक्षक येत नाही. कारण शिक्षक असं रेग्युलर येऊ शकत नाही. एकदम काय महत्वाचं असेल तर येईल एखाद्या वेळेस. 3च लेकराचे ऍडमिशन 26 जानेवारी 15 ऑगस्टला असं येत असं मध्ये येत राहते. हा. आपण आणि ते शिक्षक येत नसल्यामुळे या विद्यार्थ्यांना शिक्षणही नाही, व्यवस्थित दर्जेदार शिक्षण नाही, काहीच नाही. 4थी पर्यंत आहे. 4थी नंतर मासे पकडायचे धरणाचे आणि इथंच राहायचे. इथं आणि तेच भाजून खायचं. म्हणजे हे आदिम काळातलं जगणं झालं हे. चक्की कुठं आहे? चक्की ते 1-2 घंटे लागत असत. पाणी छडी होतं पण काहीच मिळे नाही. आणि मग पाऊस असला तर पाऊस असला की 2-2 रात्री 8 वाजता
मग इथं उन्हाळ्यात शाळा पाणी चालू करायला वगैरे पाहिजे ना. पाऊस वगैरे झालं समजा आता चालू हे दळण आलं त्याच्यावर कसं होईल का आणि मग एखाद्या वेळेस कोणी खेळत आणलं समजा 10-20 किलो मग यानं न्यायचं थोडं त्यानं न्यायचं थोडं त्यानं म्हणजे प्रत्येकाला द्यावं लागते म्हणजे हे परिस्थिती तशी आहे. आहे ना जेव्हा लागते. उसनवारी पीठ न्यायचं असं ना सर्वच वस्तू सगळ्याच वस्तू समजा A to Z. मग त्या माणसाला जाऊन आणणं झालं की मग त्यानं घेऊन त्याला टाकायचं. द्यायचं, मग त्याचा संपसतो दुसरा कोणतरी आणते, मग त्याचंही खायचं. तुमची ही दशा जर लोकाला कळाली हो ना हे मुख्य आम्ही तर विनंती करतो की हे जे गाव आहे या गावाची दुर्दशा एवढी आहे, इथं लोकांना खायला पीठ नाही, म्हणजे हे आदिम काळातलं जग नाही, इथं वीज नाही, रस्ता नाही, शाळेत शिक्षक काहीच नाही. कमीत कमी आता सत्तेत असणारे जे आपले 2 उपमुख्यमंत्री आहेत, सुनेत्रा पवार आहेत आणि एकनाथ शिंदे आहेत आणि देवेंद्र फडणवीस साहेब आहेत जे मुख्यमंत्री आहेत, यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. हे लोक पुसद विधानसभा मतदारसंघातले हे लोक आहेत आणि हे आजही असे जगत आहेत, यांना वीज नाही, रस्ता नाही, यांना दळणवळणाचं म्हणजे काही कुठल्या सोयीसुविधा नाही, इथंच राहावं लागतं. 30 किलोमीटर अंतर आहे, लाईट नाही आणि झोळीत हे पेशंट नेतात आजच्या काळातही. तर ही परिस्थिती कुठेतरी कोणीतरी आमचे आमदार आमचे लोकप्रतिनिधी तर विधानसभेत ही परिस्थिती मांडू शकणार नाही, कदाचित ते अवघड जात असेल त्यांना. एखाद्या कुठल्याही लोकप्रतिनिधीला आमची विनंती आहे, आमच्या आजूबाजूला बांगर साहेब आहेत, संजय राठोड आहेत, त्यांनी तरी ही परिस्थिती मांडावी एकदा विधान परिषदेत विधानसभेत जिथे कुठे तुम्हाला मांडणं होईल. खासदार साहेबांना सुद्धा विनंती आहे की त्यांनी ही परिस्थिती मांडावी, या गावाचं पुनर्वसन तरी झालं पाहिजे. असं काहीतरी करा की जेणेकरून या गावातले लोक जगू शकतील, सन्मानाने जगू शकतील. इथे बौद्ध समाज आहे, इथे हटकर समाज आहे आणि बंजारा समाज आहे, असे 3 समाजातले लोक. इथं 35 घरं आहेत ना, हे 55 घरं आहेत. 55 घरं म्हणजे किती लोक जगत आहेत इथे, किती लोक राहत आहेत. तर याची दखल कृपया घेण्यात यावी एवढीच विनंती आहे. आणि आज नाईक साहेबांच्या सून, वसंतरावजी नाईक साहेबांच्या सून त्याच पाहायला आल्या, मीना नाईक, तर याच गोष्टी त्या पाहायला आल्यात की नेमकी परिस्थिती कशी आहे ती, आणि एवढी भयंकर ही परिस्थिती. आपण आलो नसतो तर काही कळलंच नसतं. आता 2012 यानं GR काढला होता पुनर्वसनाचा. आता ते आतापर्यंत तसा पेंडिंगच आहे. याच्याकडे कुठलं शासन लक्ष देईना ना, कुठला आमदार देईना, कुठला खासदार देईना. हे आहे पाठपुरावा करायला आम्ही गेलो तर आम्हाला उडवडीचे उत्तर भेटतात. अहो आम्हाला रोज पाठपुरावा करणं होत नाही ना. अहो आम्हाला आमचं जीवन जगणं कठीण आहे, तर त्याचा पाठपुरावा करणं सोपं आहे का? हप्त्याला मला 1,500 आणि तिच्या आहेत ना, मी तुम्हाला लागलं तर आणि गावकडे देतो. काय शेळी ढोरं विकून दुसरं काय करायचं? ते जिकायचं, खायचं, ते शेळी दवाखान्यात ढोरं. लावायचं. तुमचं नाव काय? गजानन मोहन चव्हाण. अच्छा, हे विकूनच खायचं समजा, हा, शेळी म्हणजे वगैरे असंच विकून पालन असं करायचं, खायचं. असंच. दुसरं काय काम नाही, काय नाही. शेती नाही काय नाही. तेवढेच 5-10 हजार आले त्याच्यातच. तिच्यात गुजारा करायचा, दुसरं काय नाही. तिच्यात दवाखाना आला तर ते भेटत नाही. एका तुकडा दोषीला मारलं रोयानं मारला. साहेबाच्या अवस्था आम्ही मरून जातो काय की मातीवर ठेवता का मग आमच्या, सांगा तुम्ही. अहो ते आता लहान होते तेव्हापासून सुविधा चालू आहे. आता त्याचं 85 तुमचं लहानपण गेलं सर. 45 गेलं वय. आतापर्यंत कोणती सुविधा नाही भेटली. आता खरंच त्याला आता मरताना तरी भेटते काय हे नाही माहितच नाही. आता तरी पोरायजवळ गाडी गिडी आहे. तेथून येता कालच आलो, हे पाय दुखायले, हे व्हायले, उठा येईना, बसा येईना. हा काय सांगा आता, काय करा. आमची लय आहे माय, आमची लय परिस्थिती आहे.